हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी आणि हेल्दी असणारी, उपयुक्त ठरणारी अशी रेसिपी, जी की मखाण्यांपासून आपण बनवणार आहे। त्यासाठी मी घेतले 1 बाउल मखाणे, त्याच्यामध्ये टाकले 2 बदाम आणि टाकायचे 1 अक्रोड आणि मी काही मिक्स सीड्स घेतले। मिक्स सीड्समध्ये सूर्यफुलाच्या बिया आहेत, मस्क मेलन खरबुजाच्या बिया आहेत, त्याच्यानंतर फ्लेक्स सीड्स आहेत। अशा भरपूर सारे सीड्स आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सीड्स ॲड करू शकता। तर त्यानंतर हे सगळे मिक्स करून घ्यायचे आणि मी इथे मायक्रोवेव्हला हे भाजते। मायक्रोवेव्हला 1.5 मिनिटासाठी तुम्हाला एका काचेच्या बाउलमध्ये ठेवायचं, जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये भाजत असाल तर। आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरतून तूपही ॲड करू शकता। जर तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये नसेल भाजायचं तर तुम्ही कढईमध्ये भाजू शकता। अर्धा चम्मच तूप टाकून हे सगळे कढईमध्ये टाकून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे, जोपर्यंत मखाणे क्रिस्पी होत नाही। तर 1.5 मिनिटानंतर आपण हे सगळं बाहेर काढायचे, बघायचे की मखाणे क्रिस्पी झाले की नाही। दाखवते 1.5 मिनिटात अगदी व्यवस्थित मखाणे क्रिस्पी होतात आणि अक्रोड बदामही भाजतात। तर तुम्ही बघू शकता मखाणे एकदम क्रिस्पी झालेले हाताने तुटतात। मखाणे आपल्या हेल्थसाठी खूपच उपयुक्त आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत मखाण्याचा खूप जास्त फायदा होतो। त्याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन या सगळ्या गोष्टी असतात। आता मी याच्यामध्ये अर्धा ॲपल ॲड करणार आहे। आपण ॲपलचे साल काढून घ्यायचे, त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि इथे मी ॲपल छोटे छोटे क्यूब्समध्ये कापून याच्यामध्ये ॲड करते। तुम्ही ॲज अ स्मूदीसुद्धा हे पिऊ शकता। थोडंसं दूध याच्यात जास्त ॲड करायचं आहे। मी आज ॲज अ प्युरे यूज केलं आहे माझ्या मुलासाठी। सकाळी मुलांना खूप घाई असते शाळेत जाण्याची आणि पटोपट पराठा वगैरे अशा काही रेसिपीज असतात ज्या पटपट खाता येत नाही मुलांना। तर 1 ग्लास भरून जर ही स्मूदी जर तुम्ही पटकन खाऊ घातली, मुलांना पिऊ घातली तर पटकनही पितात आणि त्यांना पूर्ण मीलही जातं त्यांच्या पोटामध्ये आणि आपल्याला दिवसभर काळजी राहत नाही की मुलगा मुलगी आपली उपाशी गेली शाळेत। तर अशा पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता। मी इथे ॲपल यूज केलं आहे, तुम्ही ह्याच्याऐवजी केळसुद्धा यूज करू शकता, बनाना ॲड करू शकता, त्यानंतर तुम्ही खजूरही ॲड करू शकता। तर 2 खजूर भरपूर आहे इथे गोड येण्यासाठी। तर मी ते साखर किंवा गूळ काही यूज केले नाही आहे, मी ॲपल टाकले गोडवा येण्यासाठी। तर तुम्ही केळ किंवा खजूर याचाही वापर करू शकता। तर तुम्ही बघू शकता हे किती पेस्ट चांगली झाली आहे। तुम्ही पाहिजे तर थोडंसं याला दरदरीत वाटू शकता, का तुमच्या मुलाला जशी कन्सिस्टन्सी आवडते तशी। यामध्ये थोडंसं दूध ॲड करून पातळी करू शकता, जेणेकरून मुलांना प्यायला सोपं जाईल। मी हे खाऊ घालते चमच्याने, तर माझा मुलगा खातो, त्याला असंच आवडतं। आणि जर तुमच्या मुलांना जशी कन्सिस्टन्सी आवडत असेल तशी तुम्ही करू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ माझे कळतील। थँक्यू सो मच।